मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर हे उपाध्यक्षपदी असणार आहेत। अजय अशर हे शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस असल्याची टीका राऊतांनी केली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली। तर प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह आणि राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून उचलबांगडी। अजय अशर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अशी ओळख। उपाध्यक्ष म्हणून अजय अशर यांच्याकडेच मित्राची सत्तासूत्र होती। मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या रचनेमध्ये उपाध्यक्षांची संख्या 2 वरून 3 करण्यात आली। नामनिर्देशित उपाध्यक्ष पदावरून विकासक अजय अशर यांना बाजूला करत नव्या नेमणुका। मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेची आता पुनर्रचना करण्यात आली आहे। शिवसेनेमधून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं। त्यानंतर देशातील नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रा या संस्थेची स्थापना करण्यात आली होती। अजय अशर आणि त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का असा सवाल करत खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। तर राऊतांच्या वक्तव्यांना सिरियसली घेऊ नका असं म्हणत शंभूराज देसाईंनी राऊतांवर पलटवार केला। अजय अशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे, पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय अशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे। एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते। संजय राऊत सकाळी एक बोलतात आणि दुपारी मागे घेतात। तुम्ही बघितलं ना, काल कोणतरी असंच बोललं वडट्टीवर, सकाळी बोलले आणि परत दुपारी म्हणले आम्ही ते बोललो नाही, आम्हाला तो शिंदे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये घ्यायचं नव्हतं। संजय राऊत नुसतं काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी बोलत असतात, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसतात, त्यात कसलेही तथ्य नसतं। संजय राऊतांच्या असल्या वक्तव्यांकडे तुम्ही लोकांनी सुद्धा गांभीर्याने पाहू नका। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा वर्णी लागली। अशर सोबतच 2022 मध्ये क्षीरसागर यांची मित्राच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती। तर प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर याचं स्वागत करतो असं राऊत म्हणाले। 3 वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा अजय अशर यांनी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर, संघटनेवर याचं आम्ही स्वागत करतो। जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल, एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। अजय अशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली। हे आर्थिक गुन्हेगार आहेत, हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहेत। अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला। अजय अशर यासारखी माणसं संशयाच्या भोवऱ्यात आहेत। अजय अशर नक्की कोण आहे याची माहिती समोर येणं आवश्यक असल्याचं पटोले म्हणाले। माहितीचं सरकार आलं त्यावेळेस अजय अशर जे नीती आयोगाप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये मित्र आयोग निर्माण केलं, त्या आयोगामध्ये त्यांना अध्यक्ष केलं। सतीश जोशी असतील, अजय अशर असेल, ही सगळी जी आहे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत। आखरी हा एवढा कामाचा माणूस महायुतीमध्ये कसा निघाला, हा कोण आहे याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला विचारायची गरज आहे। राज्यातील कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य, पोषण, लघु उद्योग अशा 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम करण्यासाठी मित्राची स्थापना झाली। राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढावी यासाठी मित्रा या उच्चस्तरीय थिंक टँकची स्थापना झाली होती। आता मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू समजले जाणारे प्रवीण परदेशी
हे मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।